नमस्ते सर्व ताईंना. आज 15 जून सोमवारी आज सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रात शाळा उघडलेल्या आहेत, अंगणवाड्या ऑफिशियली उघडलेल्या आहेत. कारण की सगळ्यांना माहीत आहे की अंगणवाड्यांना सुट्टी नव्हतीच. चला, मी जयश्री बाबळे झावरे आज आपल्या माझी अंगणवाडी आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते ताईंनो. आणि आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ, आज 15 जून, आज सगळ्यांचा मोस्ट अवेटेड, सगळ्या ताई खूप वाट बघत होत्या या व्हिडिओची. तो व्हिडिओ बनवते फायनली माझ्या मदतनीस ताईसोबत. कारण बऱ्याच दिवसांपासून आपल्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही तुमच्या मदतनीस ताईंसोबत एखादा व्हिडिओ शेअर करा किंवा मग सेविका आणि मदतनीसांची कामं असतील या संदर्भात थोडीशी आम्हाला माहिती द्या. त्यामुळे आज एक वेळ काढून तो व्हिडिओ आम्ही बनवत आहोत. तर सर्वप्रथम ज्या ताई नवीन व्हिडिओ बघत आहेत त्यांचं पण स्वागत करते. ज्या ताई आपल्या जुन्या आहेत त्यांचं पण स्वागत करते. आणि नक्कीच या व्हिडिओमधील काही गोष्टी तुम्हाला आवडल्यानंतर कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर आज सगळ्या ताईंनी आपल्या आपल्या अंगणवाडीमध्ये नवीन येणाऱ्या मुलांचं स्वागत केलंच असेल, यात काही शंका नाही. काही ठिकाणी अंगणवाड्यांमध्ये लाभार्थी आलेले आहेत, काही ठिकाणच्या अंगणवाड्यांमध्ये लाभार्थी नाही पण आले, काही हरकत नाही. नवीन सुरुवात आहे, सुरुवातीला 4-8 दिवसामध्ये नंतर लाभार्थी हे येऊन जातील, कमी जास्त होतील. कारण आता सध्या इंग्लिश मिडियमची संख्या पण आहे, वाढत्या पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे. हरकत नाही, परंतु आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं आहे, आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचंच आहे. त्यामुळे आपण सदैव प्रयत्नशील आहोतच. त्यासोबतच आपल्याला योजनाबाह्य भरपूर कामं आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंसं मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो किंवा मग आपल्याला त्यांना कमी वेळ भेटतो. आता रजिस्टर पण देखील ऑफिशियली बंद झाल्यामुळं तर तोही एक आता टेन्शन नाही आहे की आपल्याला आता बऱ्यापैकी मुलांना शिकवायला वेळ पण मिळणार आहे आणि ऑनलाईन कामाकडे आता आपला वाढता कल आहे. तर चला, आजच्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की अंगणवाडी मदतनीस ताई असतील, अंगणवाडी सेविका ताई असतील, ह्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या समन्वयाबद्दल आज सगळ्यात महत्त्वाचा खास व्हिडिओ आहे ताईंनो. कारण की बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की ताई तुमच्या मदतनीस ताई कशा आहेत, तुम्ही एकमेकींशी कसं राहता, तुम्ही तुमची कामं कोणत्या पद्धतीनं करता. तर आज माझी मदतनीस सौ नीलम कुऱ्हाडे ताई या आहेत आणि त्यांना 1 जूनला हजर होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. ह्या जूनमध्येच त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं आहे. आणि काम करत असताना मला तिची खूप मोलाची साथ लाभली. कारण की मदतनीस अंगणवाडीवर नसल्यानंतर काय हाल होतात हे मी जास्त दिवस नाही पण 1-2 महिने मला मदतनीस नव्हती, त्या काळात मी अनुभवलं होतं. परंतु अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं मी तुम्हाला सांगेल. कारण ज्याप्रमाणे एखादं मंदिर असतं, त्या मंदिराची देखरेख करणं, स्वच्छता करणं, त्या मंदिराची पावित्र्यता राखणं हे जसं त्या पुजाऱ्याच्या हातात असतं, तशीच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ह्या देखील आपल्या या विद्या मंदिराच्या पुजारी आहेत. आणि मदतनीस ताई ह्या त्या विद्या मंदिराची स्वच्छता, त्या विद्या मंदिराची पावित्र्यता, आणि अंगणवाडीतील मुलं ही देवदेवता आहेत. त्या अंगणवाडीतील मुलांची काळजी, त्या मुलांचं संरक्षण, त्या मुलांचं आरोग्य हे कसं राखायचं हे मदतनीसनी बघायचंय. आणि त्याची काळजी आपल्या मदतनीस ताई घेत असतात आणि त्या कामी सेविका सुद्धा त्यांना मदत करत असतात. तर नीलम, तुला आज 1 वर्ष झालंय आता अंगणवाडीवर येऊन. आपल्या ताईंना ऐकायचं होतं की तुमचा अनुभव कसा राहिला इथं. म्हणजे त्यांचं पण DED झालेलं आहे, BA झालेलं आहे, हाय क्वालिफाईड आहे मदतनीस ताई. तर इकडे कशा आल्या आणि इथं जॉईन झाल्यानंतर तुमचा 1 वर्षभराचा साधारणतः काय अनुभव आहे, तुम्हाला काय वाटतं अंगणवाडीच्या नोकरीविषयी म्हणा, अंगणवाडीच्या मुलांविषयी? बोला. नमस्ते, मी नीलम कुऱ्हाडे. तर मला ह्या अंगणवाडीची रिक्त जागा झाली होती. तर ताई मला अशाच एकदा भेटल्या होत्या. तर ताई मला म्हटल्या का जागा सुटलेली आहे, तू फॉर्म भरू शकते. तर मी ॲप्लाय केलं, तर माझं सिलेक्शन झालं खडकवाडी गावठाणमध्ये. तर आम्ही दोघी म्हणजे असं सेविका मदतनीस म्हणून कधीच नाही राहिलो 1 वर्षात. आम्ही एकदम एक बहिणीसारखं राहतो. तर त्या आता 1 वर्ष झालं त्यांना जॉईन होऊन. मग आता त्यांनी सांगितलं की मैत्रिणीप्रमाणे राहायला पाहिजे. जसं समन्वय आपण साधतो तो समन्वय आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये असणं गरजेचं आहे.
तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या ताईंचा सेविकेचे कामं आणि मदतनीसची कामं. आता सेविकेचे कामं मी तुम्हाला वारंवार सांगतच असते, त्या सेविकांना कामं सांगायची गरजच नाही, त्यांना शासन भरपूर आहे कामं सांगायला. आता मदतनीसची प्रॉपर जी कामं आहे, तर तू स्वतः अंगणवाडीत किती वाजेपर्यंत येतेस आणि आल्यानंतर तुझं जे दैनंदिन शेड्यूल आहे ते आपल्या ताईंसोबत शेअर कर. मी कधी 9 म्हणजे 8:30च्या नंतरच येते. मी कधी पण अंगणवाडीत आल्याच्या नंतर मी पहिल्यांदा अंगणवाडी ओपन करते, साफसफाई सगळं व्यवस्थित स्वच्छता करून घेते, नंतर आपल्या आहाराची तयारी करते, सगळं तांदूळ वगैरे व्यवस्थित नाश्त्याचं सगळं निवडून वगैरे व्यवस्थित ठेवते. पहिल्यांदा आल्या आल्या आपल्या मुलांचा नाश्ता तयार करून ठेवते. जे मुलं जवळ आहेत ते त्यांचे स्वतः पालक आणून सोडतात, जे लांबचे त्यांना मी स्वतः आणायला जाते. आणि आल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्ही मुलांना आहार देतो, मग तिथून पुढं मग मी आपले आहाराची तयारी करते, खिचडी भाताची वगैरे. म्हणजे अगोदर नाश्ता दिला जातो आमच्या मुलांना, लापशी वगैरे जे काय असेल मेनूमध्ये, म्हणजे आमच्याकडे फेडरेशनचा आहार आहे त्याच्यामुळे अगोदर नाश्ता दिला जातो आणि त्यानंतर पुन्हा खिचडी भात असेल, लापशी असेल त्याची तयारी करते ती 11 वाजता साधारणतः. त्यानंतर आहार दिल्यानंतर मग मी असं मग ताईला जर काही असं ऑनलाईन काम वगैरे असेल तर मी स्वतः ताईंना हेल्प करत असते. पहिलं आपल्याला रजिस्टर वगैरे असायचे ना लिहायला, तर मी तर स्वतः लिहायचे, ताईंना म्हणायचे ताई द्या मला लिहायला, मी स्वतः लिहायचे ते रजिस्टर. कारण सेविकांना ऑनलाईन कामं असतात म्हणून मग म्हणजे मी ताईला प्रत्येक कामात सपोर्ट करते. मी असं म्हणत नाही की मी मदतनीस आहे, मी माझेच कामं करल, असं नाही. मी ताईंचे पण म्हणजे बरेचसे कामं मीच करत असते. बरोबर. आणि ज्या दिवशी ताई शाळेवर नसतील त्यावेळेस मी सेविकेचं पण काम मीच करते, मदतनीसचं काम पण मीच करते, मुलांना पण हँडल करते. बरोबर. नाही, करायलाच पाहिजे ना एक. आणि त्यांनी पण मदतनीस नसल्या तरी सेविकांना पण करावं लागतं. बऱ्याच सेविकांना कमीपणा वाटतो, आपण अंगणवाडी झाडायची का, आपण स्वच्छता करायची का, आपण भांडे घासायचे का, तर तसं काही नाही आहे. जसं आपण घरी करतो आणि घरच्या कामाला काही लाज वाटत नाही, आपण या कामावर भाकरी कमावतो, त्यामुळे या कामाचा आपल्या दोघींना अनुभव आणि आपल्याला याचा अभिमान पाहिजे, नक्कीच पाहिजे. कारण सेविका हजर नसल्यावर मदतनीसने ते कामं करतातच. बऱ्याच मदतनीस ताई करतात, किंबहुना मदतनीस सेविका नसल्यावर वर्ष 2-2 वर्ष सुद्धा मदतनीस ताई कामं करतात आणि मानधन मात्र मदतनीसच घेतात, एवढं कमी मानधन आहे तरी. आणि विशेष म्हणजे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की मदतनीस अगोदर येतात, ही गोष्ट खरी आहे, कारण त्यांना स्वच्छता करायची असते. अर्धा तास मदतनीस अगोदर उघडतात, स्वच्छता वगैरे करतात, मुलांना जवळपासच्या बोलावून घेतात, खूप लांबच्या असेल तर पालक लोक आणून सोडतात, कारण ती जबाबदारी त्यांची असते. वाडी वस्तीवरून आणणे, नेऊन सोडणे एवढं काय आपल्याला शक्य होत नाही आत्ताच्या याच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने. त्यामुळं मग मदतनीसची कामं जरी केली तरी तिला सेविकेला मदत करावीच लागते. सेविका जरी मदतनीस नसली तरी सेविकांनी सुद्धा मदतनीसचं सगळे कामं करायचे आहे, याच्यामध्ये कमीपणा कुठलाही वाटू द्यायचा नाही आहे. तर मग मदतनीस आपल्या ज्या ताई आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलंच आहे की त्यांचं दिनचर्या कशी आहे, माझ्या अगोदरच येते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की ती जायच्या अंगणवाडीच्या सुटायच्या वेळेपर्यंत कसं असतं मग शेड्यूल? जर मला वाटलं ना तर मी ताई आज लवकर जाऊ शकते, तर मी ताईंना म्हणते ताई मला आज लवकर जायचं आहे घरी, ताई मला म्हणते तू बिंदास जा, मी आहे. म्हणजे ती अगोदर आलेली असते आणि अंगणवाडीचं कामकाज झाल्यानंतर ती नंतर माझ्या अगोदर जाऊ पण शकते, आणि कधी मला अडचण असेल तर ती थांबते, मी जाऊ शकते. हे पण लक्षात घ्या. म्हणजे असा नियम नाही डायरेक्ट असं लिहून नका ठेवू तुम्ही की मदतनीसनी सेविकेच्या नंतरच गेलं पाहिजे किंवा मदतनीसनी सेविकेच्या आधी गेलं पाहिजे, सेविकेनंतर, असं काहीच नाही आहे. असं लिखित नियम अजिबात नाही आहे. त्यामुळे एकमेकांना समन्वयाने घेणं गरजेचं आहे. मदतनीस अगोदर जाऊ शकतात, त्यांचं आहाराचं काम, स्वच्छतेचं काम, मुलांना शिकवायचं काम, आपल्या ऑनलाईन कामात मदत, रेकॉर्ड लिहायला मदतनीस म्हणजे हेल्पर, आणि ती मदत करणारीच आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आता ऑनलाईन काम आल्यामुळे ऑनलाईन कामात सुद्धा त्यांची आपल्याला मदत असते, म्हणून मदतनीस असते. आणि मदतनीसचं मुख्य काम सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, मदतनीसचं GR मी तुम्हाला टाकते, त्या सेवेमध्ये मदतनीसची कामं दिलेली आहेत, तो GR मी ग्रुपला टाकते. मदतनीसचं मुख्य काम म्हणजे आहार शिजवणे आहे. मग तो आहार बचत गटाचा असेल, तो आहार फेडरेशनचा असेल, मदतनीस ह्या आहार शिजवण्यासाठी आहेत. आणि अंगणवाडीची साफसफाई, स्वच्छता
यासाठी मदतनीसची नेमणूक केलेली असते. हे प्रॉपर कामं झाल्यानंतर अंगणवाडी ताईंच्या सोबत मुलांना शिकवणे, या सगळ्या कामात त्यांनी फक्त मदतच करायची आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील पूर्ण ताईंना तुम्हाला तुम्ही काय सांगू इच्छिता? सेविका मदतनीसने आपल्या आपल्या अंगणवाडीत कसं राहिलं पाहिजे किंवा कशी कामं केली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट, मदतनीस आणि सेविका एकजुटीने राहिले पाहिजे. बरोबर. म्हणजे असं रुसवा फुगवी असं नाही झालं पाहिजे, नाही का? सेविकेने मदतनीसवर फुगायचं, मदतनीसने सेविकेवर फुगायचं, हे असं नकोय. कारण आपण अंगणवाडीत दोघीच असतो, मग दोघींनी आपण हसत खेळत राहिलं तर आपले मुलं पण तसेच हसत खेळत राहतील. आणि एकीचं तोंड इकडे एकीचं तोंड तिकडे म्हटलं तर आपल्या मुलांवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो नक्कीच. आणि गावकरी पण त्याचा फायदा घेतात. बरोबर. आता काही दुर्दैवाच्या अशा गोष्टी आहेत की आपल्या महाराष्ट्रात काही कोर्ट कचेरीपर्यंत झाल्यात मदतनीस सेविकांच्या, काहींची नोकरी पण गेलेली आहे. मग मला सांगायच्यात नुकसान कोणाचं झालं ताईंनो? नुकसान कोणाचं झालं? एक तर मदतनीसची नोकरी गेली किंवा सेविकेची नोकरी गेली. मग ह्या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्यांचा लाभ झालेला आहे. मग नोकरी जाईपर्यंत भांडण्याची गरजच काय? त्यामुळे दोघात तिसऱ्याचा फायदा करून देऊ नका. तुमच्या दोघींमध्ये समन्वय साधणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातल्या सेविका आणि मदतनीस ताईंपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुमच्यामध्ये समन्वय कसा पाहिजे याचं तुम्हाला एक कळलं आणि एक कामाचं सुद्धा नियोजन कळलं की मदतनीसने काय कामं करायची, सेविकेने कशी करायची. आणि तुम्ही तर अजिबात करायचं नाही आणि सेविकांनी मदतनीसला नोकर समजायचं नाहीये. कळलं का? आणि म्हणजे मदतनीस ताई ह्या आपल्याला हेल्पर आहेत, त्या आपल्या हाताखालच्या नोकर नाही आहेत. तिला पण आपल्या सोबतचीच वागणूक द्यायची. तुम्ही जर तिला नोकर समजलं तर तुम्हाला सुद्धा सुपरवायझर नोकरच समजते, हे पण ध्यानात घ्या. कारण ज्या वेळेस एक बोट दुसऱ्याकडे करतो त्यावेळेस 4 बोटं आपल्याकडे असतात, याचं भान राहू द्या सेविकांनी. त्यामुळे मदतनीस सेविका ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे, हे मला स्पष्ट सांगायचंय. दुजाभाव कोणी करायचं नाही, आपापसात वाद करायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला एक सांगायचंय ताईंनो, आपलं भांडण, आपला वाद हा शासनाशी आहे. आपल्या आपल्यात आहे का? आपल्या आपल्यात अजिबात नाही आहे. आपल्या आपल्यात भांडून काय होणार आहे? आता बऱ्याच मदतनीस ताई म्हणतात आम्हाला खूप कमी मानधन आहे, म्हणजे तुम्हाला 10,000 आहे तर आम्हाला जवळपास त्याच्या 50% म्हणजे पूर्ण नाही आहे, त्याच्या तुलनेत खूप कमी येतं. आता समजा आपल्याला 13,000 येते दोन्ही मिळून, तर त्यांना निम्म्याच्या पेक्षा कमी येतं, निम्म पण येत नाही. मग कामं तर बरोबरीतच करतात, मानधन कमी येतं. पण आता याच्यामध्ये सेविकांची चूक आहे का? आम्हाला पण जेन्युइनली वाटतं मदतनीसांना जास्त मानधन यावं, कारण त्यांचं काम तेवढं आहे. तेवढा वेळ सेविकांच्या सोबतच काम करावं लागतं त्यांना. आपली संघटनेतर्फे तर मागणी हीच आहे ना की मदतनीसला देखील जास्त मानधन व्हावं, त्यांना देखील परवडलं पाहिजे कुटुंब चालवायला. त्यामुळे आपापसात लढा नाही आहे आणि आपण आपापसात लढलो तर आपलं खच्चीकरण होणार आहे आणि लोक, शासन, जुन्या संघटनेचा फायदा उचलणार आहे. म्हणून आता आपण एकजूट करणं गरजेचं आहे. आणि पहिली एकजूट ही कर्मचाऱ्यांमध्ये होणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर आपण शासनाशी भांडू शकतो. आणि हाच अजेंडा ध्यानात ठेवा की आपल्याला भांडायचंय शासनाशी आणि होतंय उलटच. आपण आपापसातच भांडत बसलोय आणि जुन्या संघटना आणि शासनाने याचा फायदा घेतलाय. आणि आपल्याला एक म्हणजे आपण नोकर शासनाचे आहोत, पण एक सालाच्या गाड्यासारखं आपल्याला राबून घेण्याचं काम त्यांनी चालवलंय. का? तर आपल्यात एकजूट नाही म्हणून, आपण असे विखुरलो गेलोय म्हणून. 10 जणींनी एक निर्णय घेतला ना काम करायचं नाही तर नाहीच करायचं ना. 10 पैकी 2-4 जणी काम करून बसतात. मग ह्या वृत्तीमुळे आपण मागासलेलो आहे. म्हणून मदतनीस त्यांनी सकाळी आल्यापासून आपापली कामं करायची आहेत आणि सेविकेनी सुद्धा आपापली कामं करायची आहेत. दोघे एकमेकांना हजर नसल्या तर एकमेकांशी समन्वय साधून अंगणवाडी सुरू ठेवायची आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की सेविका आणि मदतनीसनी काय काय कामं करायची आहेत त्याच्या संदर्भातलं जे काही अधिकृत पत्र आहे ते ग्रुपला मी टाकतेच. अदरवाईज आता मदतनीस ताईंनी सांगितलंच आहे की आपण कसं राहायचं आहे, या म्हणण्याप्रमाणेच तुम्ही गोळ्यामळ्याने राहा आणि सासूसुनांसारखं राहू नका, बहिणी बहिणीसारखं राहा, मैत्रिणी मैत्रिणीसारखं राहा. जर सेविका वयाने मोठी असेल तर मायलेकींसारखं राहा, पण समन्वयाने राहा. हीच आपली ताकद आहे, कारण आपली एकजूट हीच आपली ताकद आहे. नीलम आज आपल्या चॅनलवर आल्याबद्दल, पहिल्यांदा आल्याबद्दल तिचं खरंच खूप खूप स्वागत करते मी. आपल्या चॅनलतर्फे करते, आपल्या संघटनेतर्फे करते आणि आय होप की तुम्हाला माझ्या मदतनीस ताईचा व्हिडिओ नक्की आवडेल. आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा, काही प्रश्न असतील तर. परंतु समन्वयाने राहा, कारण आपली एकजूट हीच आपली ताकद आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.